नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. आज 31 डिसेंबर 2024 मी आज पुन्हा आपल्यासमोर एक नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे. त्याची फंडामेंटल आणि टेक्निकल कामगिरी कशी आहे हे आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी एक डिस्क्लेमर, तो स्क्रीनवरती दिसतोय, तो वाचून घ्यावा. कंपनी किंवा स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन मी देत नाही आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करून योग्य ते निर्णय घेऊ शकता. तर आता आपण पुढे तो स्टॉक कोणता आहे ते बघूयात. स्टॉकची किंवा कंपनीची फायनान्शियल कामगिरी कशी आहे ते आता आपण बघतोय. क्वार्टरली रिझल्ट्स कंपनीचे आता तुमच्यासमोर ओपन केलेत. डिसेंबर 23 ते सप्टेंबर 24पर्यंतचे क्वार्टरली रिझल्ट्स आता दिसत आहेत. सेल्स आपण बघू, नंतर ऑपरेटिंग प्रॉफिट आणि मग ऑपरेटिंग प्रॉफिटचं मार्जिनचं पर्सेंटेज किती आहे ते बघू. डिसेंबर 23 1911 एवढं प्रॉफिट झालेलं आहे. मार्च 24 1554 रुपीज करोरमध्ये. जून 24मध्ये 2417 करोर्स आणि सप्टेंबर 24मध्ये 1364 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे ते बघूयात. डिसेंबर 23 448, मार्च 24 458, जून 24 719, सप्टेंबर 24 340. ऑपरेटिंग प्रॉफिट बघूया. डिसेंबर 23 23%, मार्च 24 29%, जून 24 30% आणि सप्टेंबर 24 25%. ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीचं चांगलं आहे. जवळजवळ 30 to 25% कंपनी प्रॉफिट मिळवते आहे. आता पुढच्या प्रॉफिट अँड लॉस इयर ऑन इयर बघूयात. सेल्स बघूयात, ऑपरेटिंग प्रॉफिट बघूयात आणि मार्जिन बघूयात. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24 TTM पण दिलेला आहे. सेल्स मार्च 22चा आहे 692 करोर्स. तो मार्च 23मध्ये वाढला, जवळजवळ त्रिप्पट झाला, 3353 करोर्स. मार्च 24ला डबल झाला, 6522 करोर्स आणि TTM त्याचा आहे 7246 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे मार्च 22चं 146 करोर्स, मार्च 23 814 करोर्स, मार्च 24 1729 करोर्स आणि TTM आहे 1964 करोर्स. म्हणजे 22 to 24 प्रॉफिटमध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 22 मार्च 22 21%, मार्च 23 24%, मार्च 24चा आहे 27% आणि TTM आहे 27%. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण चांगलं मेंटेन केलेलं आहे. बॅलन्स शीट बघूयात. कंपनीची बॅलन्स शीटमध्ये आपण रिझर्व्स बघतो. साधारण कंपनीचे रिझर्व्स आत्ता आहेत सप्टेंबर 24ला 5734 करोर्स. रिझर्व्स पण कंपनीकडे चांगले दिसून येत आहेत. असेट्स कंपनीकडे आहेत. फिक्स असेट्स साधारण 1527 करोर्सपर्यंत आहेत आणि अदर असेटमध्ये 3050 करोर्स अदर असेट्स कंपनीकडे दिसून येत आहेत. कंपनीचे काही प्रोज अँड कॉन्स समोर आहेत. कंपनी इज ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी. कंपनी इज एक्सपेक्टेड टू गिव गुड क्वार्टर. कंपनी हॅज डिलिवर्ड गुड प्रॉफिट. growth of 129
CAGR of last 5 years. Company has a good return on equity ROE. Track record 3 years. ROE 65%. Cons आहेत. Stock is trading at 1.1 times its book value. म्हणजे स्टॉक थोडा महाग आहे. Promoter holding has decreased over last 3 years -5.92. प्रमोटरनी त्यांचे होल्डिंग याच्यामध्ये कमी केलेत. कंपनीचं नाव आता तुमच्यासमोर येईल. आपण साधारण वेबसाईट बघतो कंपनीची. त्याच्यानंतर आपण आधी लाईन चार्ट बघूयात आणि मग त्याचं हे बघूयात कॅन्डलस्टिक चार्ट आणि मग त्याची वेबसाईट. लाईन चार्ट मी उघडला आहे. 1 डेचा आजचा जो भाव आहे तो 1231 दिसतो आहे. +1.37% तेजीमध्ये स्टॉक आहे आणि हायला बंद झालेला दिसतो आहे. लास्ट 5 इयर्सचा दिसतो आहे 5.94%ची तेजी स्टॉकमध्ये झालेली दिसते आणि स्टॉक वरच्या लेवलला खालून वरच्या लेवलला आलेला दिसून येत आहे. 1 मंथ्स पण चार्ट खूप चांगला आहे. 1 मंथ्सचा साधारण 16%ची तेजी स्टॉकने लास्ट 1 मंथमध्ये इन्व्हेस्टरला करून दिलेली आहे आणि चार्ट पण चांगला दिसतो आहे. 1 इयरचे रिटर्न्स स्टॉकने चांगले दिलेले आहेत. 104.81%चे रिटर्न्स स्टॉकने दिलेले दिसत आहेत. 1 इयरचा चार्ट बघितला तर हाय फॉर्मेशनमध्ये वरच्या दिशेने चाललेला दिसून येत आहे. 5 इयर्समध्ये साधारण 122.36%ची तेजी किंवा रिटर्न्स दिलेले दिसत आहेत कंपनीने इन्व्हेस्टर्सना. तर हा पण चार्ट आपल्याला चांगला दिसतो आहे. आता आपल्याला जो दिसतो आहे तो साधारण कॅन्डलस्टिक चार्ट आहे 1 डेचा, मागच्या महिन्याचा आणि या महिन्याचा. ह्या महिन्यामध्ये वरच्या लेवलला त्याचं क्लोजिंग आज झालेलं दिसून येत आहे. पिवोट फिबोनाची आपण लावलेलं आहे. R1, R2 आणि R3 क्रॉस करून तो आता वरच्या दिशेकडे चाललेला आहे. साधारण 1300 to 1400चं प्राईस टार्गेट येऊ शकतं येणाऱ्या कालावधीत. हायर हाय फॉर्मेशनमध्ये स्टॉक वरती चालले असल्यामुळे जेव्हा डीप येईल तेव्हा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्सचं ॲडिंग होतं किंवा ट्रेडिंग ह्याच्यामध्ये डीपला होताना दिसतं आहे. आता इंडिकेटर मी जे लावलेलं दिसतं ते हाफ ट्रेंड इंडिकेटर आहे. त्याच्यामध्ये पण ग्रीन त्याची लाईन जो पण चालू आहे तो पण तो अप ट्रेंडमध्ये आहे असं दिसतं आहे. आता आपल्यासमोर स्टॉकचं नाव येतं आहे लॉयड्स मेटल. लॉयड्स SME म्हणून ही कंपनी आहे. या कंपनीची वेबसाईट आता मी उघडली आहे. एम्पॉवरिंग इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर लॉयड स्टील्स मेटल्स यांचं सगळं डिटेल्स त्यांनी दिलेत. कुठे कुठे त्यांचे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये आहेत आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स कोणते कोणते आहेत. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड इज सेटिंग अप ए मिनरल बेस्ड स्टील प्लांट ॲट कोनसारी. हे काही फोटोग्राफ्स त्यांनी दिलेत. पायोनियर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एम्पॉवरमेंट जर्नी विथ लॉयड्स मेटल अँड एनर्जी, पायोनियर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कोणाशी केलेली ते दिसतं आहे. त्रिवेणी अर्थ मूव्हर्स आणि काही अजून कंपन्या दिसत आहेत. त्यांच्या ग्रुप कंपनीविषयी माहिती दिलेली आहे. त्यांचे क्लायंट्स कोणकोणते आहेत ते आता आपल्यासमोर आहेत. जिंदाल स्टील, रिअल इस्पात अँड पॉवर, GR ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, श्री बजरंग, संजीवनी वगैरे. कंपनीचे रजिस्टर ऑफिस मुंबई, लोअर परेल, महाराष्ट्र इथे दिसतं आहे. तेही कंपनी आपल्यासमोर आता मी प्रस्तुत केलेली आहे. कंपनीचे की पॉईंट्स बघूयात. मार्केट कॅप कंपनीचा आहे 64,405 crores. करंट प्राईस 1,232 रुपीज. 52 वीक हाय लो 1,233 लाच म्हणजे आजचाच त्याचा हाय आहे.
आणि लो आहे 522. स्टॉकचा PE आहे 43.9. बुक व्हॅल्यू ₹111. डिव्हिडंड 0.8%. ROCE 78.3%. ROE 56.6%. आणि फेस व्हॅल्यू त्याची आहे ₹1. तर हा लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हा आज मी स्टॉक तुमच्यासमोर आणलेला आहे. हा स्टॉक खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करताना आपल्याला दिसतो आहे. फायनान्शियली साऊंड कंपनी आहे आणि प्रॉफिटेबल आहे आणि सेल्स पण त्याचा इयर ऑन इयर वाढत चाललेला आहे आणि एकूणच टेक्निकल दिसून येत आहे. तर आपण आपला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सर्वांचं थँक्यू म्हणतो सर्वांना. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसमोर तुम्ही शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलविषयी माहिती होईल. आणि वेगवेगळे स्टॉक्स मी दरवेळेस मी घेऊन येत असतो आणि त्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण आता पुढच्या नवीन स्टॉकच्या वेळी. धन्यवाद.